नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेली आहेत आणि ती अपडेट काय आहेत आणि कुणासाठी तो फायदा होणार आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिले ती अपडेट कुठे आलेली आहेत ते आपण बघूया. तुम्ही टेट 2025 इथे जेव्हा सर्टिफाय करत आहात त्या पोर्टलवरती आल्यानंतर इथे नोटीस सेक्शन आहे. त्या नोटीस सेक्शनमध्ये गाईडलाईन्स और इन्स्ट्रक्शन फॉर ॲप्लिकंट यावरती या. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पब्लिश ऑन 29 डिसेंबर 2025 असं एक दिसेल. याच्यावरती येऊन तुम्हाला इथे कॅन्डिडेट सूचना, नवीन जी सूचना आलेली आहेत 29 डिसेंबर रोजी, म्हणजे आजच्या रोजी जी काही नवीन आत्ताच जस्ट सूचना आलेली आहेत ती आपल्याला बघायची आहेत. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. आता इथे बघा, उमेदवारांसाठी सूचना आणि जी तारीख दिलेली ती आजचीच तारीख आहे 29 डिसेंबर. तर आता ही सूचना काय आलेली आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होणार आहे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण काय सूचना आलेली आहेत ते बघूया. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे. तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक 6/1/2026 पर्यंत मुदतवाढ, तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक 8/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील. यापुढे मुदत दिली जाणार नाही याचाही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांचं अजून सेल्फ रजिस्ट्रेशन झालं नव्हतं किंवा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नव्हतं आणि आज 29 तारीख आहे, अशा उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांना ती डेट एक्सटेंड करून मिळालेली आहे. 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची मुदतवाढ मिळालेली आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 8 जानेवारीपर्यंतची मुदत मिळालेली आहे. आता बऱ्याच लोकांचे मला कमेंट्स आलेल्या होत्या की सर, आज तर शेवटची डेट आहेत आणि अजून आमचं यू ऑफिसला पेंडिंग आहेत, अप्रुव्हल मिळालेले नाही आहेत. तर आता मी पुणे ऑफिसचं एक्झाम्पल सांगतोय. पुणे यू ऑफिसला कमीत कमी 3-4 दिवस लागत आहेत मित्रांनो. सुरुवातीला अगदी ते 1 तासामध्ये कंप्लीट करत होते, पण आता सध्या इतक्या उमेदवारांनी तिथे फॉर्म सबमिट केलेले आहेत, त्यांच्यावरती वर्कलोड आलेला आहे, त्याच्यामुळे तिथे कमीत कमी 3 दिवस तरी लागत आहेत. तर आता अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ऑलरेडी सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांनी ऑलरेडी मिसमॅचसाठी तिथे सबमिट केलं होतं यू ऑफिसला, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी सबमिट केलं होतं, पण 2-3 दिवस अजून त्याला लागणार होते. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांचं आता मिसमॅच अप्रूव्ह होऊन येणार आहेत आणि ते सेल्फ सर्टिफाय करू शकणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्या लोकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं किंवा सर्टिफाय केलेलं नव्हतं, जे विशेष आहेत की आज शेवटची तारीख होती, तर आता तरी शेवटच्या तारखेची वाट बघू नका. येत्या 1 ते 2 दिवस, मॅक्झिमम 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मिसमॅच असेल तर लगेच ईओकडे अप्रुव्हलला टाका आणि सेल्फ सर्टिफाय करा. 6 तारीख किंवा 8 तारखेची वाट बघू नका. आता इथे 2 तारखे दिलेल्या आहेत की तुम्हाला रजिस्ट्रेशन त्यांनी 6/1/2026 पर्यंत दिलेलं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन 8/1/2026 पर्यंत दिलेलं आहे. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही 6/1/2026 पर्यंत रजिस्ट्रेशन केलंय आणि मिसमॅचसाठी ईओला अप्रुव्हलला गेलंय, तर ते तुम्हाला 8 जानेवारीपर्यंत अप्रुव्हल करून मिळेल. पण आता असं करू नका की तुम्ही 7 तारखेला किंवा 8 तारखेला सकाळी रजिस्ट्रेशन करायला घेतलंय, मिसमॅच आलेला आहे आणि मग ईओला सबमिट केलंय आणि ईओ ते तुम्हाला लगेच अप्रूव्ह करून देईल, अशी अपेक्षा ठेवू नका. कारण त्यांनी आता इथं क्लिअर सांगितलंय की रजिस्ट्रेशन तुम्हाला 6 जानेवारीपर्यंत करायचं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला 8/1 पर्यंत कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुमचं ईओकडे कमीत कमी 5 ते 6 तारखेला तरी मिसमॅचचं खूपच झालं तर, म्हणजे तिथपर्यंत तर तुम्ही जाऊच नका, पण खूप झालं तर 5 ते 6 तारखेपर्यंत ते ईओकडेच गेलंच पाहिजे, जेणेकरून 8 तारखेपर्यंत तुम्हाला ते अप्रूव्ह होईल आणि तुम्ही सेल्फ सर्टिफाय करू शकाल. तर ही एक सूचना होती विद्यार्थी मित्रांनो, हे एक नवीन अपडेट होतं, ते आपल्या चॅनलला यूट्यूबच्या माध्यमातून मला सांगण्याची संधी मिळालेली आहे. धन्यवाद मित्रांनो.